20 वर्षापासून सामाजिक दायित्व समजून समाजाची सेवा करणाऱ्या जन अभियान फाउंडेशनच्या वतीने अकोला येथील विविध बालगृहातील बालकांचे दंतचिकित्सा, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन 13 फेब्रुवारी रविवारी रोजी सूर्योदय बालगृह मलकापूर अकोला येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अकोला सर्वोपचार रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर वंदना पटोकार या उपस्थित होत्या। तर अध्यक्षस्थानी जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाश उर्फ भैयासाहेब देशमुख हे उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या अधीक्षिका माननीय डॉक्टर आरती कुलवाल, खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्रीरंग सणस, महिला बालकल्याणचे सुनील लाडुळकर, जन अभियान फाउंडेशनचे पूजाताई काळे, देवीलालजी तायडे, राजीव इटोले, दिनेश लोहकार, सूर्योदय बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज पाटील, प्रवीण इंगळे, माया इरतकर, प्रांजली जयस्वाल, प्रवीण काळे, सूर्योदय बालगृह अध्यक्षा माननीय प्रतिभाताई देशमुख, डॉक्टर तुषार रोठे, डॉक्टर निकिता धांडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले। यावेळी अतिथींचे जन अभियान फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यासोबतच दंतचिकित्सा, रक्तगट व हिमोग्लोबिन करणाऱ्या डॉक्टरांचा जन अभियान फाउंडेशनच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वंदना पटोकार यांनी आपल्या भाषणामध्ये जन अभियान फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। जन अभियान फाउंडेशन सारखे समाज उपयोगी कार्य ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। त्यानंतर प्रमुख अतिथींची समायोजित भाषणे झाली। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश उर्फ भैयासाहेब देशमुख यांनी बालगृह, बालिकाश्रम मधील मुलांच्या मदतीसाठी जन अभियान फाउंडेशन नेहमीच तत्पर राहील याची ग्वाही दिली। यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असे अभिवचनही दिले। जन अभियान फाउंडेशनच्या वतीने शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, आनंदाश्रम, सूर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह यामधील बालकांची एक सहल चिखलदरा येथे नुकतीच आयोजित केली होती। त्या सहलीच्या आठवणीमधील फोटो भेट म्हणून सर्व बालगृहातील अधीक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाला रुग्णसेवा मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे विशेष सहभाग लाभला। या फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव बोराडे यांच्यासह पवन शेंडोकार, राजेश खंडाळकर यांनी विशेष सहकार्य केले। यासोबतच डायग्नोस्टिक सेंटर अकोला यांचेही विशेष सहकार्य लाभले। यावेळी शासकीय बालगृह, गायत्री बालिका आश्रम, आनंद आश्रम, सूर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह यामधील बालकांची दंतचिकित्सा, रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी संपन्न झाली। डॉक्टर तुषार रोठे, डॉक्टर निकिता धांडे, डॉक्टर राजेश कळम, डॉक्टर मनीष पद्मणे यांनी सर्व बालक बालिका यांची तपासणी केली। या कार्यक्रमाचे संचालन सूरज घोगरे यांनी केले, तर प्रास्ताविक जन अभियान फाउंडेशनच्या पूजाताई काळे यांनी सादर केलं। आभार प्रदर्शन निकिता माळी यांनी मानले। या कार्यक्रमाला सूर्योदय बालगृहाचे स्वप्नील धुमाळे, प्रशांत देशमुख, रेखाताई बावणे, हर्षा भाबड यांनी विशेष सहकार्य केलं। कार्यक्रमाला जन अभियान फाउंडेशनचे विवेक राऊत, सूरज घोगरे, निकिता माळी, पल्लवी पाटील, मंगेश वानखळे, शंतनू इटोले, सागर गोळे यांनी अथक परिश्रम घेतले।